रवी एक समजूतदार मुलगा होता. त्याचं शिक्षण आत्ताच संपलं होतं आणि त्याला कॉलेज कॅम्पसमधून एक खूप चांगली जॉब ऑफर मिळाली. पण त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा होता. जशी जॉईनिंग डेट जवळ येत होती तशी त्याची घालमेल वाढत होती. रवी दिवसरात्र हाच विचार करत होता की काय करावं. लोक वेगवेगळे सल्ले देत होते. मित्र म्हणायचे, मनाचं ऐक, बिझनेस कर, नोकरीच्या फेऱ्यात अडकू नकोस. तर घरचे म्हणायचे, नोकरी जास्त सुरक्षित आहे, आत्ताच रिस्क घेऊ नकोस. त्याच्यासमोर 2 रस्ते होते. एक रस्ता चांगली नोकरी, फिक्स सॅलरी आणि सुरक्षित आयुष्य. दुसरा रस्ता स्वतःचं काम, स्वतःचं स्वप्न, पण अनिश्चित भविष्य. तो रोज विचार करायचा, कुठं चुकीचा निर्णय तर होणार नाही ना. जितका विचार करायचा मन तितकंच गोंधळून जायचं. एका संध्याकाळी तो पार्कमध्ये बसला होता. तिथेच एक वयस्कर माळी काका झाडांना पाणी घालत होते. ते रवीला लहानपणापासून ओळखत होते. रवीला उदास बघून त्यांना राहवलं नाही. रवीने त्यांना आपली अडचण सांगितली आणि विचारलं, काका योग्य निर्णय कसा घ्यायचा? जेव्हा दोन्ही रस्ते बरोबर वाटतात तेव्हा काय करायचं? माळी काका हसले. ते म्हणाले, बेटा, मी तुझ्यासाठी निर्णय तर घेऊ शकत नाही, पण माझी पद्धत सांगू शकतो. त्यांनी हातात माती घेतली आणि म्हणाले, बेटा, जेव्हा आपण बी पेरतो तेव्हा आपण बी आधी जमीन बघतो आणि हवामान सुद्धा. रवी लक्ष देऊन ऐकू लागला. काका म्हणाले, जर जमीन कडक आणि कोरडी असेल तर उत्तम बी सुद्धा उगवत नाही, पण जर जमीन तयार असेल तर साधं बी सुद्धा फळ देतं. रवी विचारात पडला. त्याला गोष्ट समजली. त्याने विचार केला, बी म्हणजे माझा रस्ता, नोकरी किंवा बिझनेस, पण जमीन म्हणजे मी स्वतः आहे, माझी तयारी, माझं नॉलेज, संयम आणि कॅपिटल. आता गोष्ट स्पष्ट होती. रवीने स्वतःला विचारलं, मी आत्ता त्या बिझनेससाठी पूर्णपणे तयार आहे का? माझ्याकडे वाईट काळात टिकून राहण्यासाठी पुरेसा पैसा आणि अनुभव आहे का? त्याला उत्तर मिळालं. रवीने नोकरी स्वीकारली. स्वप्न सोडलं म्हणून नाही, तर बिझनेससाठी लागणारा एक्सपिरियन्स आणि पैसा जमवता यावा म्हणून. त्याने ठरवलं की तो नोकरीसोबतच रोज आपल्या स्वप्नावर थोडं काम नक्की करेल. द्विधा मनस्थिती संपली. आता त्याच्या मनात शांतता होती, कारण तो आपली जमीन तयार करायला चालला होता. जेव्हा निर्णय कठीण वाटेल तेव्हा रस्ते मोजू नका, स्वतःला तपासा. कधीकधी फक्त जिद्द पुरेशी नसते, तयारी म्हणजे प्रिपरेशन आणि योग्य वेळ म्हणजे टायमिंगसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. जिथे तुम्ही तयार आहात तोच योग्य निर्णय आहे. जर तुम्हाला अशा रोचक गोष्टी आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.